तर बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आता मतदानासाठी दाखल झालेले आहेत। हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीचे एकूण 3 आमदार हे मतदानासाठी दाखल झालेत। आमच्या तालुक्यातील लोकांच्या कामाच्या पारड्यात मतदान करणार अशी प्रतिक्रिया यावेळी हितेंद्र ठाकूरांनी दिलेली आहे। पाहतोय की बहुजन विकास आघाडीचे आमदार जे आहेत विधान भवनामध्ये आपण मतदानासाठी दाखल झालेला आहात। 3 आमदार तुमची मतं जी आहेत ती निर्णायक ठरणार आहेत। काय नक्की निर्णय आहेत? तुमची 3 मतं निर्णायक असणार आहेत। कुणाच्या पाड्यामध्ये ही मतं जातात? आमच्या तालुक्यातल्या लोकांच्या, जिल्ह्यातल्या लोकांच्या कामाच्या मतं जातात। तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला? सगळ्यांनी सांगितलेत। बरं, मग तुमची आता नक्की भूमिका काय असणार तुमच्या 3 आमदारांची? अरे गुप्त मतदान तुम्ही करतात, आम्हाला पण गुप्त ठेवून द्या ना। काही प्रश्न असतील, काय तुमच्या अडीअडचणी आहेत का, कोणाला सांगितलंय किंवा काय त्या संदर्भानं काय तुम्हाला? ही मतदानाच्या वेळी अडीअडचणी सांगत नाही, मी वर्षभर सांगत असतो। तर आपण पाहतोय की बहुजन विकास आघाडीचे हे 3 आमदार जे आहेत ते विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। तर आपण बघतोय की बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार मतदानासाठी दाखल झाले। यावेळी हितेंद्र ठाकूरांनी आपली प्रतिक्रिया सुद्धा नोंदवलेली आहे की आमच्या मतदारसंघातल्या, आमच्या विभागातल्या